तर या व्याख्यानाचा हेतू मी त्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलंच होतं. 14 जुलैला फ्रान्समध्ये बॅस्टाईल डे साजरा केला जातो. तो अशासाठी की फ्रेंच रेव्होल्यूशन, फ्रेंच राज्यक्रांती जी झाली, त्या राज्यक्रांतीतला महत्वाचा जो भाग होता तो त्या दिवशी साध्य केला. म्हणजे बॅस्टाईलचा तुरुंग, ज्यामध्ये कैद्यांच्यावर अत्याचार होत राहिले होते अनेक वर्ष, तर तो जो तुरुंग म्हणजे अत्याचाराचं प्रतीक बनलेला तो पाडला गेला आणि फ्रेंच राज्यक्रांतीचा तिथून एक प्रकारे संदेश सगळ्या जगाला पोचला आणि त्यावर आधारित ही कादंबरी आहे, ए टेल ऑफ टू सिटीज, दोन शहरांची कहाणी. ही दोन शहरं म्हणजे लंडन आणि पॅरिस. त्याच्यावर लिहिणारा हा जो चार्ल्स डिकन्स आहे, याचा स्मृतिदिन 9 जूनला. तेव्हा 9 जून आणि 14 जुलै या दोन्हीच्या मधली तारीख आजची मी निवडली. हा डिकन्स अत्यंत यशस्वी, लोकप्रिय आणि श्रेष्ठ असा लेखक होता. हे सगळं म्हणायचं कारण हा लेखक समाजाभिमुख होता. केवळ जे काही लेखक आयव्हरी टॉवर म्हणतो आपण, टॉवर मध्ये, मिनारामध्ये बसून लिहितात, तसा तो नव्हता. तो व्हिक्टोरियन काळामध्ये होता, 19व्या शतकात. आणि त्यावेळची जी इंग्लंडची, फ्रान्सची, युरोपची म्हणजे आणि भारताची परिस्थिती फार एक प्रकारे फार वाईट होती. आणि त्यामधले जे महत्वाचे मुद्दे होते, बालकामगार, कामगारांना किंमत नसणं, या प्रकारचे जे मुद्दे होते ते घेऊन त्यानं आपलं लिखाण केलं. बाल हक्क, कामगार हक्क यासाठी कार्य केलं. आणि त्याचं लिखाण इतकं लोकप्रिय की निरक्षरांच्या मध्येही तो लोकप्रिय होता. म्हणजे कसं, तर हे निरक्षर लोक साक्षर वाचू शकणाऱ्याला हाफ पेनी द्यायचे आणि म्हणायचे तो जो डिकन्स बाबा आहे त्याचं आम्हाला वाचून दाखवा. इतका हा लोकप्रिय होता. आणि मी जे म्हटलं की हा सामाजिक कणव बाळगणारा होता, तर भारतावर ईस्ट इंडिया कंपनीनं अत्याचार केलेत असं त्याचं मत होतं. आणि 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी इंग्लंड मधल्या या माणसानं ईस्ट इंडिया कंपनीवर टीका केली होती. हे महत्वाचं आहे, कारण इंग्रजी साहित्यिक स्वातंत्र्य, लोकशाही वगैरेवर तेव्हाही लिहित होते. आणि ते त्याच काळात भारतात मात्र लोकशाही नव्हे तर साम्राज्यशाही गाजवत होते. म्हणून डिकन्सचं आपल्याला महत्व वाटायला पाहिजे. त्याचं एक वाक्य, वी नीड नेव्हर बी अशेम्ड ऑफ अवर टीयर्स. अश्रूंची लाज वाटायचं कारण नाही. फार सुंदर वाक्य आहे, अतिशय खोल अर्थ आहे. त्यामध्ये जरी आपण वेळ घालवला नाही तरी एवढं कळेल की दुःख पाहिल्यावर अश्रू यावेत. दुसऱ्याचं दुःख पाहिल्यावर अश्रू ढाळणाऱ्या माणसाला वेडा किंवा बावळट समजायचं कारण नाही. आणि विशेषतः डिकन्सच्या अनेक कादंबऱ्या वाचकांच्या डोळ्यात अश्रू आणत होत्या. तर त्याचं म्हणणं, त्याबद्दल लाज वाटण्याचं काही कारण नाही. त्याच्या लोकप्रियतेचं एक इथं चिन्ह दिसेल आपल्याला. हे जे चित्र आहे हे त्याच्या स्टडीचं आहे. त्याच्या मरणानंतर त्याच्या या स्टडीचं चित्र एका चित्रकारानं काढलं. त्याला नाव दिलं होतं द एम्प्टी चेअर. आणि ते द ग्राफिक नावाच्या अंकात छापलं. तर त्या अंकाच्या हजारो प्रती खपल्या. लोकांनी ते चित्र जपून ठेवलं. प्रत्यक्ष राणी व्हिक्टोरिया या डिकन्सच्या लेखनाची चाहती होती. त्याची अनेक चित्र आपल्याला उपलब्ध आहेत. हे एक चित्र आहे की तो बसलेला आहे आणि बाजूला त्या चित्रकारानं त्याच्या कादंबऱ्यातल्या पात्रांची चित्र काढलेली होती. त्याला दिलेली जी श्रद्धांजली होती त्यावेळची, तिच्यात आपल्याला इंग्लंडच्या त्याच्याबद्दलच्या भावना समजतील. त्यात म्हटलंय, टू द मेमरी ऑफ चार्ल्स डिकन्स, इंग्लंड्स मोस्ट पॉप्युलर ऑथर.
who died at his residence Hayam 9 June 1870, aged 58. अवघ्या 58 वर्षाच्या आयुष्यात त्याने एवढं कार्य केलं. He was a sympathizer with the poor, the suffering and the oppressed, and by his death one of England's greatest writers is lost. Sacred spot representative of literature of his and our English tongue. म्हणजे यामध्ये त्याचं श्रेष्ठत्व पूर्णपणानं वर्णन केले, व्यक्ती म्हणून आणि लेखक म्हणून दोन्ही दृष्टीनं तो किती श्रेष्ठ होता. आता त्याच्या जीवनाकडं थोडस जर पाहिलं तर अगदी दरिद्री अशा अवस्थेत त्याचं बालपण गेलं. आणि हा तुरुंग दाखवायचं कारण, या तुरुंगामध्ये त्याचे वडील ठेवलेलं होतं त्यांना, आणि त्या काळामध्ये कर्ज बुडवलं तर तुरुंगात टाकत होते, आणि अख्खं कुटुंब सुद्धा मग तुरुंगात जायचं. आणि आज कसं की कैदी तुरुंगात असला की काही जण जसं विनोदानं म्हणतात की सरकारी पाहुणचार म्हणून, तसं नव्हतं. तिथं असलेल्या कैद्याला त्याच्या जेवणाचे पैसे द्यायला लागायचे, राहायचे पैसे द्यायला लागायचे. रेंट, फीड अँड क्लोथ देमसेल्स. कैद्यांनी स्वतःचा खर्च स्वतः करायचा, म्हणजे खोली जेलमधली, पण खर्च यांनी करायचा. आणि एक तर विनोदी उदाहरण दिले त्यांनी, एक माणूस त्याला त्यांनी ते टाकलं तुरुंगामध्ये, आणि ते जेवणाचं वगैरे त्यांना खर्चच दिला नाही, आणि तोपर्यंत कच्चा कैदी होता तो. नंतर केस चालली आणि त्यात त्याला नॉट गिल्टी म्हणून प्रसिद्ध केलं. आता नॉट गिल्टी तरी जेलमध्ये टाकलं, आणि तिथं खर्च नाही म्हणून मग त्याला तिथंच ठेवून दिलं आणखी थोडे दिवस. म्हणजे हा काय न्याय होता? असल्या न्यायाच्या विरुद्ध डिकन्सनं आपल्या कादंबऱ्यांच्या मध्ये लिहिलं. आणि या मार्शलसी तुरुंग तो 1842 मध्ये बंद केला, पण तिथं ही पाटी लावली त्यांनी की या चार्ल्स डिकन्स हुज फादर हॅड बीन इम्प्रिझन्ड हिअर फॉर लेट, म्हणून त्यांनी ती पाटी लावली. आणि या तुरुंगाचं वर्णन त्याच्या लिटिल डॉरिट नावाच्या कादंबरीमध्ये आलेलं आहे. म्हणजे त्याची आठवण इंग्लंडनं अगदी जागती ठेवलेली आहे. याच्या या अशा म्हणजे वडील आणि कुटुंब तुरुंगामध्ये, मग हा काय जगणार? त्यानं या किशोर वयातच त्याला लेबलिंग करायचं, बूट ब्लॅक करायचे, असली कामं करायला लागली. तो थकून टेबलावर डोकं ठेवून झोपलेलं एक चित्र आहे त्याचं. आणि त्यानं काही काही ज्या आठवणी दिल्यात, म्हणजे जन्मभर तो त्या आठवणी विसरू शकला नाही. त्यानं लिहिलंय की ते बेसमेंट मध्ये होतं जे कामाचं ठिकाण, आणि त्यामुळं त्याला ती समोरची खिडकी दिसतेय, त्या खिडकीतून दिसायचं काय तर रस्ता, आणि त्या रस्त्यावर पाय दिसायचे आणि बूट दिसायचे. तासन तास त्याला रस्त्यावरचे पाय आणि बूट दिसत राहायचे, असं त्यानं वर्णन केलं. आणि त्याला त्यांनी म्हटलंय द क्राउडिंग घोस्ट्स ऑफ मेनी मिझरेबल इयर्स. या प्रकारचं त्याचं बालपण गेलं. असं जेव्हा अतिदरिद्री बालपण असतं तेव्हा माणसं दोन प्रकारामध्ये मोडू शकतात. एक म्हणजे ती कडवट होतात, किंवा दुसरी दयामय होतात. डिकन्स दुसऱ्या प्रकारात होता. त्याचा स्वभाव दयाळू होता, म्हणजे त्यानं आपल्या कादंबऱ्यातनं दयेची आवश्यकता प्रतिपादन केली, पण तो स्वतः सुद्धा दयाळू होता. या ट्रेनच्या अपघाताची चित्र उपलब्ध आहे, ते स्टेपलहर्स्ट रेल क्रॅश म्हणून, म्हणजे ती गाडी घसरली, त्या तो जो डबा तरंगतोय, लोंबतोय, त्याच्यामध्ये डिकन्स होता. आणि काही लोक जखमी झालेले होते, तर त्यांची सेवा त्या डब्यामध्ये तो करत होता. त्याला जमेल तेवढं तो करत होता, सुरक्षित असल्यामुळं. कादंबरी वाचनाचे शेकडो जाहीर कार्यक्रम त्याने केले होते. म्हणजे आज आपण ही कल्पना सुद्धा करू शकत नाही की कादंबरी अख्खी तो वाचून दाखवायचा, आणि त्यासाठी हाऊसफुल व्हायचं थिएटर. आणि आपल्या बालगंधर्वांच्या नाटकाला जसे लोक आतही हाऊसफुलला गर्दी करायचे आणि बाहेर उभे राहायचे, तसं या कादंबरी वाचनाच्या प्रयोगाच्या वेळी व्हायचं. अर्थात त्यावेळी
रेडिओ टीव्ही नसल्यामुळे असेल, पण लोकांना त्याच्या त्या लेखनाचं एवढं प्रेम होतं, ते ऐकायला ते जमत होते. एक गोष्ट अशी आहे की त्याच्या बऱ्याचशा कादंबऱ्या, अगदी टेल ऑफ टू सिटीज सुद्धा एकदम अशा प्रकाशित नाही झाल्या. मासिकामध्ये एक एक चॅप्टर यायचा आणि तो सलग असा चॅप्टर येत मग शेवटी ती कादंबरी व्हायची. तर काही ठिकाणी बंदरावर बोटीतनं यायचं, अमेरिकेतल्या वगैरे ठिकाणी बोटीतनं ते मासिक यायचं. तर बंदरावर लोक उभे असायचे, ती मासिक आलं की आता कुठला चॅप्टर आणि त्या चॅप्टर मध्ये काय झालंय हे बघायला लोक उभे असायचे. एवढी लोकप्रियता. एकदा तर एका कार्यक्रमाला त्याला 3,000 पाऊंड, त्यावेळेचे 19व्या शतकातले लक्षात घ्यायचं, 3,000 पाऊंड त्यानं कमावले. पण त्याचा त्यानं बऱ्याचशा रकमेचा तो दानधर्म करायचा. आणि त्याच्या मृत्यूपत्रात तर त्यानं नोकरांना सुद्धा 2400 पाऊंड ठेवलेले होते. असा हा माणूस म्हणूनही मोठा असलेला लेखक. आणि त्याच्या या कादंबरीची लोकप्रियता, तिच्याबद्दल काय बोलायचं. 1529 आवृत्त्या निघाल्यात त्याच्या. आणि वन ऑफ द बेस्ट सेलिंग नॉव्हेल्स ऑफ ऑल टाइम असं गार्डियन वगैरे सगळ्या वृत्तपत्रांनी जाहीर केलं. BBC साधारण एका दशकामध्ये तरी श्रेष्ठ अशा 100 कादंबऱ्या किंवा पुस्तकं यांची नोंद करते. बिग रीड पोल, जगातल्या वाचकांचे कौल घेऊन. आणि त्यामध्ये 2003 मध्ये, म्हणजे जवळ 150 वर्षानंतर, या कादंबरीचा 63वा क्रमांक होता त्या 100 कादंबऱ्यांच्या मध्ये. आणि त्याच्या त्या कादंबरीवर फिल्म, टेलिव्हिजन, रेडिओ, स्टेज या सगळ्यामध्ये अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्यात. आणि पॉप्युलर कल्चरवर इतका प्रभाव आहे की काही वेळा दुसरे लेखक आपल्या ह्याच्यात लिहितात की ते डिकन्सियन अटमॉस्फिअर होतं अशा प्रकारे. आणि करुणा हा त्याच्या सर्व कादंबऱ्यांच्या मधला प्रमुख रस असायचा. तर आता आपण त्याचा जो विषय आहे, फ्रेंच राज्यक्रांती. आता एक राजकीय घटना, फार तर सामाजिक पण म्हणू, एक राज्यक्रांती घडते आणि तिच्यावर आधारित एक ऐतिहासिक कादंबरी घडते. या दोन्ही मधले काय कनेक्शन आहे. तर आपल्याला दिसेल की ही कादंबरी ती पुढे जात असताना पाठीमाग हा जो बॅकड्रॉप आहे तो त्या राज्यक्रांतीचा, तिथं जे जे घडतंय त्याचा सतत आपल्याला वावर दिसून येतो, प्रभाव दिसून येतो, त्याची सतत जाणीव होत राहते. आणि त्यातली प्रमुख घटना म्हणजे बॅस्टाईलच्या तुरुंगावर लोकांनी केलेला हल्ला. हा 1790 सालचं त्याचं हे रूप आहे. आणि 14 जुलै 1789 ला त्याच्यावर हा हल्ला झाला. आणि त्यानंतर म्हणजे एकंदरीतच जगातला एक जो आपण वैचारिक भाग म्हणतो तोच बदलला. म्हणजे जसं प्रत्येक शतकामध्ये काहीतरी क्रांतिकारी घटना घडते आणि सगळ्या जगाच्या विचारसरणीत काहीतरी फरक पडतो, तर या फ्रेंच राज्यक्रांतीनं जगाच्या विचारसरणीत नक्कीच फरक पडला असं म्हटलं पाहिजे. हा पुतळा आपल्याला परिचित आहे, तो फ्रान्सनं अमेरिकेला दिलेला, त्याचं हे पॅरिसच्या एका बागेमधलं चित्र आहे. आपल्याला माहिती आहे या फ्रेंच राज्यक्रांतीची 3 सूत्र होती. रुसो आणि व्हॉल्टेअर या समाजवादी आणि शिवाय मानवतावादी अशा विचारवंतांनी या 3 शब्दातून समाजाला अशी प्रेरणा दिली की जो अन्याय घडत होता, स्वातंत्र्य नव्हतं, समता तर मुळीच नव्हती, राजघराणं आणि सामान्य जनता यांच्यामध्ये फार मोठी दरी होती आणि त्यामुळे बंधुता असण्याचा प्रश्नच नाही. तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा ध्वज, हे फ्रेंच शब्द आहेत, हे हातात घेऊन या सामान्य लोकांनी उठाव केला आणि त्याचं प्रतिबिंब या कादंबरीतल्या
कथेमध्ये आपल्याला दिसून येत आहे. आता कसं होतं हे राजघराण्याचं स्वरूप, तर हा जो मार्क्विस सेव्हरमॉन्ट त्यावेळचा सत्ताधीश, त्याचं हे वाक्य पाहिलं तरी आपल्याला कळेल, रिप्रेशन इज द ओनली लास्टिंग फिलॉसॉफी. काय म्हणतो हा माणूस? दडपशाही हे चिरंतन तत्वज्ञान आहे. आणि काय निर्माण झालं पाहिजे समाजात? तर फिअर अँड स्लेव्हरी, भीती आणि गुलामगिरी. म्हणजे ज्या गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत आपण म्हणतो. टागोरांची कविता आपल्याला माहिती आहे, वेअर द माइंड इज विदाउट फिअर. अनेक कवींनी म्हटलेलं आहे ते. पण या राजाचं मत होतं की ती ही जी जनता आहे त्यांना तो काय म्हणतो, डॉग्स कीप द डॉग्स ओबिडियंट टू द व्हिप. म्हणजे अत्यंत क्रूर अशा प्रकारचं हे तत्वज्ञान, आणि ते घेऊन ही राजघराणं राज्य करत होतं. अशी जर अवस्था असेल तर सामान्य जनतेचं काय होणार? आणि आपण शाळेतल्या इतिहासात सुद्धा या बाईबद्दल वाचलेलं आहे, मारी अंटानबेत. तिला मादाम डेफिसिट असंही म्हटलं जायचं. अत्यंत मोठी उधळपट्टी करणारी ती बाई होती. हा जो पहिला तिचा फोटो आहे या चित्रात दिसेल तिचे ते दागिने, ते ती सतत बदलत राहायची. आणि तिच्या स्नानासाठी काय द्रव्य आणली जायची वगैरेची वर्णनं उपलब्ध आहेत. आणि हा जो नेकलेस आहे, आता आपण असं म्हणायला हवं की व्हाया धिस नेकलेस शी वेंट टू द गिलोटिन. या जवाहिराची खरेदी झाली तेव्हा जनतेला ते कळल्यानंतर तिथं अत्यंत मोठा क्षोभ निर्माण झाला. काही लोक असे आहेत की ते म्हणतात की हे असं नव्हतं, पण असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि हे पहिलं चित्र जिचं आहे तिचंच हे शेवटचं चित्र आहे. म्हणजे जेव्हा या सामान्य जनतेने उठाव केला आणि राजघराण्याला गिलोटीनकडे नेलं, गाड्यातनं, म्हणजे गाडीतनं नव्हे, गाडे हातगाड्यांच्यावर टाकून या राजघराण्यातल्या लोकांना त्या गिलोटीनकडे नेलं गेलं. आणि हिला नेलं जात असताना एक चित्रकार आपल्या घराच्या खिडकीत बसलेला होता आणि त्याने तिथल्या तिथं स्केच काढलं आणि ते प्रसिद्ध झालं. तर हे पहिलं चित्र आणि हे तिसरं चित्र, म्हणजे हे चित्र पहा आणि ते चित्र पहा, व्हाया धिस नेकलेस. म्हणजे काही वेळा न्याय जगामध्ये दिसून येतो, नेहमीच दिसतो असं नाही, पण काही वेळा जो दिसतो तो किती प्रखर आणि करुण असतो. की जिनं हे एवढे सुखविलास भोगले, तिची ही अवस्था झाली. तिचं ते वाक्य प्रसिद्ध आहे, जर तुम्हाला ब्रेड मिळत नसेल तर तुम्ही केक खा. तिचं वाक्य प्रसिद्ध आहे. आणि त्या वाक्याचा या फ्रेंच राज्यक्रांतीच्या उठावामध्ये मोठा वाटा असला. त्याच्याही पुढचं चित्र, त्या गाड्यावरून तिला नेलंय आणि तिथं हे गिलोटीन नावाचं यंत्र वापरलं जायचं की ज्याच्यामध्ये असं म्हणू आपण की वेदना न होता त्यांना मृत्यू दिला जायचा. तर राजघराण्यामधल्या सगळ्यांना तिथं गोळा करायचे एका पाठोपाठ एक. आणि पुढे आपल्याला आकृती दिसेल की डोकं बरोबर पुढे ठेवलेल्या त्या करंडीमध्ये पडायचं. एका क्षणात डोकं उडवलं जायचं. पण विरोधाभास असा की याच मेरीच्या स्मरणार्थ एक चॅपेल बांधलं गेलं. आता हे मला वाटतं डिकन्सला हेच दर्शवायचंय. म्हणजे फ्रेंच राज्य क्रांती काय, किंवा जगात अनेक क्रांती झाल्या, चीनमध्ये झाली, रशियामध्ये झाली. या सर्व क्रांतींच्या नंतर समाज, देश, जग अधिक सुखी झालं काय? एक मी म्हणेन की ॲनिमल फार्म नावाची जॉर्ज ऑर्वेलची कादंबरी आपण वाचली पाहिजे. आता या मेरीच्या साठी काही लोकांनी नंतर हे चॅपेल उभं केलं. इथे रशियन राज्यक्रांतीची पण आपल्याला आठवण होईल. रशियामधल्या राज्यक्रांतीच्या वेळेला असंच लेनिनच्या सहाय्यकांनी, कॉम्रेड्सनी झार घराण्याला असंच गिलोटीन नाही पण इतर मार्गाने पिस्तुल वगैरेनी ठार मारलं. आणि त्यांना ठार मारून वाटेल तसं पुरून टाकलं.
पुरून टाकणं आणि दफन करणं यात फरक आहे. या राजा घराण्यातल्या लोकांना पुरून टाकलं होतं. हे झालं 1917 रशियन राज्यक्रांती, माहिती आपल्याला. 1990 मध्ये या सगळ्याचा 180 अंशात नाश झाला. 180 अंशात बदल झाला. पेरेस्ट्रोइका, ग्लासनोस्त, गोर्बाचेवनं आणलं आणि ह्या कम्युनिझमचा जवळजवळच म्हणायला पाहिजे, कारण ते खूप गुंतागुंतीची गोष्ट आहे, नाश झाला. पण त्यावेळेला काही लोकांनी तो जो निकोलस झार होता शेवटचा, त्याचं ते पुरून टाकलेलं प्रेत, आता 17 पासून ते 90 त्याची काय अवस्था झाली असेल, काय जी असेल ती असेल, ती त्यांनी कॉफिन काढली आणि सन्मानानं ते दफन केलं. तसंच या मेरीचं सुद्धा चॅपेल, म्हणजे डिकन्सला या कादंबरीतून जे दर्शवायचंय ते सुरुवातीलाही लक्षात येतं आपल्या, की जगाच्या इतिहासात असं घडलंय. क्रांतीच्या आधीची अवस्था दारुण होती, म्हणून लोक उठले आणि नंतर त्यांनी काय केलं, ते जे काही झालं त्याच्यामुळं पुन्हा आणखी मरणच घडली ना. म्हणजे नेमकं या जगाला सुखी करण्याचा मार्ग कोणता, असा प्रश्न बहुधा डिकन्स आपल्या पुढे उभा करतोय. या सगळ्याची कहाणी म्हणजे ही कादंबरी आहे. तर आता या कादंबरीची कथा आपण बघूया. म्हणजे त्याच्यामध्ये डिकन्सला काय म्हणायचे आणि आपल्याला त्यातून काय विचार दिसतात, म्हणजे जगाविषयीचे, हे आपण समजू शकतो. तर 1529 आवृत्त्या निघालेल्या असल्यामुळे मुखपृष्ठावर अनेक प्रकारची चित्र आहेत, त्यातलं हे एक चित्र आहे. या कादंबरीची मुख्य पात्र पहिलं म्हणजे फ्रेंच डॉक्टर मॅनेट या नावाचा, त्याची मुलगी ल्युसी मॅनेट. जार्विस लॉरी हा टेल्सन बँकेचा एक अधिकारी आहे. सिडनी कार्टन हा वकील आहे. चार्ल्स डार्ने हे नाव अगदी लक्षात ठेवायचं, आणि हा माणूस सुद्धा, हा खरं म्हणजे एव्हरमॉन्ड आहे. आता एव्हरमॉन्ड म्हणजे मार्क्विस एव्हरमॉन्ड आपण पाहिलं, त्याचा हा पुतण्या आहे. तो मार्क्विस आणि त्याचा भाऊ हे दोघं अत्याचारी होते. त्या मार्क्विसचा हा पुतण्या, पण त्याला हे जे काही चाललं होतं फ्रान्समध्ये त्यावेळेला 14वा 16वा लुई घराण्याचं राज्य, आणि या दोघांचे जे अत्याचार चालले होते राजघराण्यातल्या लोकांचे, ते या चार्ल्सला पसंत नव्हते. म्हणून त्यानं त्याच्या परीनं महसूल वसुलीच्या बाबतीत काही धोरणं बदलायचा प्रयत्न केला होता. ते त्या राजघराण्याला पसंत पडलं नाही, आणि म्हणून चार्ल्सनं ठरवलं आपलं इथं काही जमणार नाही. त्यानं आपल्या अधिकारावर पाणी सोडलं. तो लंडनला आला आणि त्यानं नाव घेतलं चार्ल्स डार्ने. पुढचं हे जोडपं म्हणजे डिफार्ज आणि मादाम डिफार्ज. हा मॅनेटचा पूर्वीचा नोकर होता आणि मादाम डिफार्ज ही त्याची पत्नी. मिस प्रॉस ही ल्युसीची गव्हर्नेस आहे, आणि तिचं या ल्युसीवर इतकं प्रेम आहे, ती तिला लेडी बर्ड म्हणते, आणि तिच्या रक्षणासाठी ती जीव सुद्धा द्यायला तयार आहे, इतकं तिचं ल्युसीवर प्रेम आहे. जॉन बरसाद हा खरा ब्रिटिश हेर आहे, पण तो रंग बदलतो पगडी फिरवणं तसं. आणि गाबेले हा राजाचा टॅक्स कलेक्टर आहे. कथा आपल्याला सर्व बघता येणार नसल्यामुळं मी फक्त जी महत्वाची पात्र आहेत त्यांचा इथं उल्लेख केलाय, आणि बाकीची अनेक आहेत. म्हणजे डिकन्सच्या पात्रांच्या बद्दल असं म्हटलं जातं की समजा जगात न मानवजात नष्ट झाली, आणि कोणी प्रश्न केला की कशी होती ही माणसं पृथ्वीवरची, तर म्हणे डिकन्सच्या कादंबऱ्यातली माणसं बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की माणसं कशी असतात. एवढं वैविध्य असलेली ही सगळी त्याच्या कादंबऱ्यातली माणसं आहेत. डिकन्सचं आणखी एक काम आपल्या दृष्टीनं फार चांगलं होतं, म्हणजे तो हयात असताना एक
इंग्लंड मधला उचापत्या माणूस होता. तो शेक्सपियरचा चाहता होता आणि तो त्या शेक्सपियरच्या जन्मस्थळी गेला, म्हणजे स्ट्रॅटफर्ड अपॉन एव्हनला. आणि तिथं ते सगळं बघितल्यावर म्हणाला, हे फार भारी आहे, पण माझे कार्यक्रम सुद्धा भारीच असतात. म्हणजे मी सुद्धा तसं म्हटलं तर शेक्सपियर सारखंच आहे, आणि हे इथं इंग्लंडमध्ये कशाला? मी हे सगळं अमेरिकेला नेणार. त्याच्याकडे रगड पैसा होता. तेव्हा त्यानं काय अफलातून आयडिया काढली की हे सगळं जे शेक्सपियरचं घर आणि स्मृतीस्थळ आहे, हे सगळं अमेरिकेला शोभून दिसेल, इंग्लंडला कशाला शोभून नाही दिसत आहे. वीट आणि वीट यातली उचलायची, जहाजात घालून घेऊन जायचं, असं त्यानं ठरवलं होतं. आणि त्यावेळेला चार्ल्स डिकन्सनं त्याच्याकडं पाहिलं. त्याला वाटलं हे काय हा माणूस असलं काहीतरी करू शकतो. मग त्यानं शेक्सपियरच्या स्मृतीस्थळासाठी एक ट्रस्ट स्थापन केला आणि या माणसाचे बेत उधळून लावले. त्यामुळं आज आपण शेक्सपियरच्या स्मृतीस्थळाला भेट देऊ शकतो, त्याच्या इतर सर्व तिथं असलेल्या त्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकतो. आता कादंबरी आपण वाचायला सुरुवात केली तर करायलाच हवी, कधीतरी जरूर वाचायला हवी अशी ही कादंबरी आहे. इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स. अत्यंत उत्कृष्ट दिवस होते, अतिशय वाईट दिवस होते. एज ऑफ विजडम, एज ऑफ फुलिशनेस. शहाणपण, मूर्खपण. इपोक ऑफ बिलीफ, इपोक ऑफ इनक्रेड्युलिटी. एका बाजूला श्रद्धा, दुसऱ्या बाजूला अविश्वास. सीझन ऑफ लाईट, सीझन ऑफ डार्कनेस. प्रकाशमय ऋतू आणि अंधाराचे ऋतू. स्प्रिंग ऑफ होप, विंटर ऑफ डिस्पेअर. आशा आणि निराशा. सगळंच आपल्या समोर आहे आणि सगळंच आपल्या समोरनं नष्ट झालंय. आपण गोइंग डायरेक्ट टू हेवन, अगदी स्वर्गपथाला आहोत, आणि नाही, थेट नरकाच्या वाटेला आहोत. तर पुढे तो म्हणतो, इन शॉर्ट द पिरियड वॉज सो फार लाईक द प्रेझेंट पिरियड. म्हणजे एका बाजूला हे सगळं वर्णन करताना पास्ट वॉज नेहमी त्यानं भूतकाळ वापरला, आणि मग एकदम तो म्हणतो आज तरी काय वेगळं आहे जगामध्ये. बहुधा त्याला हेच म्हणायचंय, क्रांती झाल्या गेल्या, महान प्रेषित आले गेले, जगामध्ये काय फरक पडलाय का, असा प्रश्न इथं उपस्थित करतोय तो अप्रत्यक्षरित्या. आणि प्रत्यक्षरित्या म्हणून पाहायचं झालं तर आपण पाहतोच, राजघराणं आणि जनता यातल्या सगळ्या ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या सगळ्या राजघराण्याकडे आहेत, आणि जनतेच्याकडं काही नाही, नरकाकडं. हे सगळं जे निगेटिव्ह आहे ते या जनतेसाठी आहे. असा हा जो प्रारंभ आहे, विरोध उपरोध भरलेला कादंबरीचा हा प्रारंभ आहे, आणि त्यातून कादंबरी पुढे जातीये. तर हे जे एव्हरमॉन्ट, दोन बंधू, मार्क्विस आणि त्याचा भाऊ, या दोघांचे जे अत्याचार होते त्यातल्या एकाच हे चित्र आहे. आणखी कित्येक होते. तर इथं हा जो पडलेला माणूस आहे, जो बोट दाखवते त्या मार्क्विसकडं, आणि तो जखमी झालेला आहे आणि त्याला धरलंय ज्यानं, तो आहे डॉक्टर मॅनेट. हा त्याला दाखवतोय की या माणसानं माझ्यावर अत्याचार केले आणि माझ्या बहिणीवरही अत्याचार केले, हे तो बोट दाखवतो आहे. आणि अशा राजघराण्यातल्या माणसाकडं बोट तर्जनी दाखवणं केवढा गुन्हा, केवढा गुन्हा. त्या माणसाचाच नव्हे, त्याला ज्यानं धरून ठेवलंय त्याही डॉक्टर मॅनेटचा. आणि त्यामुळं या डॉक्टर मॅनेटची अवस्था ही झाली आहे. हा त्या तुरुंगामध्ये आहे. डॉक्टर मॅनेट, तो माणूस मेलेला आहे नंतर, पण या दोघांनी मॅनेटला बजावलं, या सगळ्या विषयी काहीही बोलायचं नाही कुठं. आणि मॅनेट त्याची जीभच वळू शकली नाही की हो म्हणायला. आणि या दोघांना खात्री वाटे ना, हा कुठेतरी काहीतरी बोलणार. त्याच्या चेहऱ्यावरचा कनवाळू भाव त्यांनी पाहिला. असा माणूस समाजात राहणं त्यांना सोयीचं नव्हतं, त्याला त्यांनी इथं आणलं. हा तो बॅस्टाईलचा तुरुंग, त्याच्यामध्ये तो 18 वर्ष राहिला आहे. आणि ते चित्र मगाचं आणि हे चित्र,
त्याला जर विचारलं तुमचं नाव तर तो सांगतो 105 नॉर्थ टॉवर. मोठा होता तो बॅस्टाईलचा तुरुंग, त्यातल्या नॉर्थ टॉवर मधला 105 हे ते कोठडी, त्याचं नाव तेच आहे. त्याच्या हातात काहीतरी लिहिण्याचं आहे, तर खाली एक बूट आहे. डॉक्टर काय करतो, बूट करतो किंवा नवे बूट तयार करतो. आणि हे त्याच्या त्या लिखाणामधले शब्द म्हणजे सावरकरांच्या होईल. दीज वर्ड्स आर फॉर्म्ड बाय द रस्टी आयर्न पॉइंट. गंजलेला लोखंडाचा एक मला खिळा मिळालाय आणि त्याच्या साह्यानं सूट अँड चार्कोल ऑफ चिमनी, धुराड्यातली काजळी हे मिळवून मी कशा रक्तामध्ये मिसळून मी हे लिहितोय. 10th year, last month of 10th year of my captivity. तुरुंगात 10व्या वर्षाचा शेवटचा महिना. आणि होप हॅज डाईड. ही या मॅनेटची अवस्था त्या राजघराण्यानं केली. आणि बूट का तर कोठडी, एकांत कोठडी ही सर्वाधिक वाईट शिक्षा असते. आणि तिथं एक तर आत्महत्या घडते किंवा वेड लागतं. वेड टाळण्यासाठी मग काही कैदी वेगवेगळे उपाय योजतात. यानं काम मागून घेतलं होतं बूट दुरुस्त करायचे, बूट नवीन करायचे. खाली तो जो बूट आहे तो तयार करतोय डॉक्टर माणूस. हे डिफार्ज आणि मादाम डिफार्ज यांचं वाईनचं दुकान आहे. या दुकानात हा जो ग्राहक उभा आहे तो जॅक्विस, बाहेर आहे तोही जॅक्विसच. म्हणजे हे सगळे या राज्यक्रांतीसाठी चळवळ करणारे असे लोक आहेत. आणि त्यांनी स्वतःला जॅक्विस असंच नाव घेतलंय, जॅक्विस 1, 2 वगैरे. आता या मादाम डिफार्ज बाईकडं काळजीपूर्वक पाहायचं. ती विणकाम करते. या चित्रात नव्हे, ती सतत विणकामच करत असते. तिच्या डोक्यावर केसात गुलाबाचं फुल आहे. हे गुलाबाचं फुल ती कधी खाली ठेवते, कधी केसात ठेवते. का? ज्यावेळी एखादा हेर राजाचा कोणी माणूस दुकानात आला की ती गुलाबाचं फूल डोक्यावर ठेवते. आणि जेव्हा मोकळं वातावरण असेल तेव्हा तो गुलाब टेबलावर असतो. असं हे यातलं एक सिम्बॉल आहे. आणि ही बाई इथं आता या चित्रात जरा नाजूक वगैरे दिसते, पण प्रत्यक्षात डिकन्सनं रंगवलेली ती कजाग बाई आहे. पण हे तिचं काम सतत चालू आहे. आता ही विणकाम का आणि कुणासाठी, काय स्वेटर का काय विणतीये ती, तर ते आपल्याला नंतर कळेल. या दोन माणसांची ओळख करून घ्यायची, चार्ल्स डार्ने आणि दुसरा हा सिडनी कार्टन. या दोघांच्यातलं साम्य लक्षात ठेवायचं. दोघं फार समानच दिसतात चेहरे. असं असतं जगात, आपल्यासारखी म्हणे 7 माणसं असतात. काही असो, हे दोघं अगदी सारखे आहेत. आता त्या मार्क्विसच्या अत्याचारासारखा आणखी एक प्रसंग इथे दिसतोय पहा. या चित्रामध्ये ही गाडी आहे, त्यात हा मार्क्विस आहे. हा त्याचा जो ड्रायव्हर आहे तो घाबरलेला दिसतोय. रथाचे घोडे पण असे उधळल्यासारखे आहेत. कारंजाच्या शेजारी इथं हे एक मूल पडलेलं आहे. त्या बायका घाबरल्या आहेत. त्या घोड्यांच्या टापाखाली ते मूल आलं होतं आणि ते मेलय वाटतं असं दिसतंय. आणि खरोखरच ते मेलय. आणि म्हणून हा त्याचा बाप त्याला ढकलायचा प्रयत्न करतोय, भांडायचा प्रयत्न करतोय. पण सगळे लोक असे आश्चर्य, पण या खऱ्या अर्थानं याला कोणी काही करू शकत नाहीये, असं हे दृश्य आहे. हे प्रातिनिधिक आहे. अशा प्रकारचे अत्याचार घडायचे. आणि हा मार्क्विस विचारतो काय झालं, का बरं? ते म्हणतो माझ्या घोड्यांना काही इजा नाही ना झाली, असं तो प्रश्न करतोय. आणि नंतर म्हणतो की काय काय झालं, तर तो सांगतो मूल मेलय ते. मग तुम्हाला मुलं घरात नीट सांभाळता येत नाहीत काय, असं तो विचारतो. तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरची चीड बघितल्यावर रथ थोडा पुढे गेल्यावर तो सोन्याचं एक नाणं बाहेर फेकतो. आणि एका वृत्तीनुसार ते नाणं परत त्याच रथामध्ये येऊन पडतं. चिडलेला माणूस ते नाणं परत करतो. तर हा प्रसंग प्रातिनिधिक एकच मी उचललाय, त्याच्यावरून लक्षात येईल या राज्यक्रांतीच्या आधीची अवस्था काय होती. आणि मग एके दिवशी हा जो डिफार्ज आहे
त्यानं बरसातच्या मदतीनं त्या कोठडीमध्ये प्रवेश केला आहे आणि या मॅनेटला बाहेर काढलं आहे. हे बाहेर काढताना त्यांच्याबरोबर त्याची मुलगी आहे मॅनेटची. आणि हा मॅनेट त्यानं वर्णन डिकन्सनी असं केलंय की तो बघत नाही कुठं, सारखं बुटात नजर आहे त्याची. काही दुसरं ते खाली त्याची हत्यारच आहेत बुटाची, चपलांची. त्याला विचारतं ते, अरे आम्ही आलोय. तो सांगतो 105 नॉर्थ टॉवर. मग हळूहळू त्याला सांगितलं जातं की ही तुझी मुलगी आहे. एका आवृत्तीनुसार हा मॅनेट 3-4 वेळा जेव्हा सांगितलं जातं तेव्हा तो आपल्या कोटाच्या खिशातून केसांची बट काढतो, सोनेरी केसांची बट. आणि ती बट आणि त्या मुलीचे केस असं दोन्ही एकसारखं निरखून बघतो आणि मग त्याला पटतं की ही आपली मुलगी आहे. जेव्हा त्याला तुरुंगात घालायला ते घेऊन जातात तेव्हा कडेवर असलेली ते बाळ, त्याचे सोनेरी केस, त्याच्यात त्याचा हात असतो आणि त्याला ओढून घेतल्यामुळं ते थोडे केस, बट केसांची, सोनेरी केसांची त्याच्या हातात आलेली असते आणि ती त्यानं जपून ठेवलेली असते. ती तो तपासतो आणि मग त्यांना कळतं की त्याला कळतं की ही आपली मुलगी आहे आणि नंतर ते दोघं त्याला घेऊन जातात. नंतर एक प्रसंग असा की हा जो चार्ल्स डार्ने लंडन मध्ये येऊन राहिलाय, पण मार्क्विसला ते पसंत नाही, अत्याचार करायला साथीदार पाहिजेत. तर त्यानं इंग्लंडशी संगनमत करून त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवलाय आणि कागदपत्र त्यानं कुठं नेऊन दिली वगैरे असा आरोप आहे तो. तो आरोप सिद्ध झाला असता तर त्याला कायमचं तुरुंगात राहावं लागलं असतं इंग्रजांच्या तर्फे. पण त्यावेळी सिडनी कार्टन तिथं बसलेला आहे. तो बघतो त्याच्याकडे आणि तो ल्युसीकडेही बघतो आणि ल्युसीच्या नजरेतले भाव त्या सिडनी कार्टनला दिसतात. ती व्याकुळ झालेली आहे असं दिसते आणि ती त्या डार्नेकडे अशी काही बघते की सिडनी कार्टन म्हणतो, तो एका कागदावर लिहून पाठवतो वकिलाकडे आणि तो वकील ती नोट वाचून दाखवतो. तो विचारतो त्या साक्षीदाराला, तुझ्या खात्री आहे का की हा डार्नेच ते कागदपत्र घेऊन जात होता? तो म्हणतो, हो, तर मी त्याला किती वेळा पाहिलंय. मग तो म्हणतो, हा बघ इथे सिडनी कार्टन हा माणूस आहे, हा आणि हा डार्ने काय फरक दिसतो का तुला? नाही, दोघं सारखं दिसतात. मग तो कागदपत्र नेणारा माणूस सिडनी कार्टन नसेल कशावरनं? वकील आहे तो, तो जात होता कागदपत्र घेऊन, इथं कशाला जाईल डार्ने? आणि मग डार्नेची सुटका होते. तर सिडनी कार्टन इथं या डार्नेचा जीव वाचवलाय. का वाचवला? ल्युसीसाठी हे इथं स्पष्ट आहे, पण जीव वाचवला हे खरं आहे, हे आपण लक्षात ठेवायचंय. आणि या कार्टनचं अर्थातच ल्युसीवर प्रेम आहे. ही कन्फेसेस हिज लव्ह टू ल्युसी बट क्विकली रेकॉग्नाइजेस दॅट शी कॅनॉट लव्ह हिम इन रिटर्न. आणि तो आजच्या सारखं काय ऍसिड सुरे वगैरे काही घेऊन जात नाही ल्युसीकडं. तो म्हणतो, प्रॉमिस. काय प्रॉमिस? एम्ब्रेस एनी सॅक्रिफाईस फॉर यू अँड फॉर दोज डिअर टू यू. आय विश यू टू नो दॅट यू हॅव बीन द लास्ट ड्रीम ऑफ माय सोल. काय सुंदर वाक्य आहे पहा. माझ्या आत्म्याचं तू शेवटचं स्वप्न आहेस, पण मी तुझ्यावर कसली सक्ती करणार नाही. जर कधी त्याग करायची वेळ आली तर केवळ तुझ्यासाठी नव्हे, जी माणसं तुला प्रिय असतील त्यांच्यासाठी सुद्धा मी त्याग करीन. आणि मग ल्युसी डार्नेचा विवाह होतो. त्यांचा सुखी परिवार आहे. असं सुखी राहायला खरं म्हणजे कोणाची हरकत आली नसती, पण दैवाची आणि मुख्यतः फ्रेंच जनतेची आणि राजघराण्याची, कारण राजघराणं तसं वागलं म्हणून तर जनतेला तसं करावं लागलं. हा कार्टन उदास झाला ते लग्न झालेलं पाहिल्यावर, पण तो त्यांच्याकडं सज्जनपणानं जात राहिला आणि ही जी छोटी जन्माला आली ती तो एकमेकांच्या विषयी प्रेम करत होते. एकच उदाहरण, ती आई ल्युसी त्याला सांगते कार्टनला, तिला गुड नाईट, त्याशिवाय ती झोपणार नाही, टक. तर हा तिच्यामध्ये मन रमवतोय. म्हणजे मोठ्या ल्युसीचं प्रेम त्याला नाही मिळालं, पण ही छोटी ल्युसी जीव टाकते त्याच्यावर.
आणि असं असताना 5 वर्षांच्या नंतर राजघराण्याविरुद्धच्या ज्या गुप्त चळवळी चालल्या होत्या त्यांनी जोर पकडला. जनता हळूहळू आणखी क्षुब्ध व्हायला लागली आणि ते जॅक्विस जे होते ते पेटून उठले. आणि दडपशाही हेच खरं चिरंतन तत्वज्ञान म्हणणारा आणि या कुत्र्यांना भीती आणि गुलामीत चाबकाखाली ठेवलं पाहिजे म्हणणारा शेक्सपियरचं कॉरिओलिनस नाटक आठवेल आपल्याला, तोही असंच म्हणतो सामान्य लोकांना. तर हे शब्द आता लोकांना सहन होत नव्हते. आता या जनसामान्यांनी त्यांनी रिपब्लिक अशी घोषणा केली आणि हिंसक अशा प्रकारचं बंड उभं केलं. इथं दिसेल आपल्याला त्यांना काही रेग्युलर तलवारी वगैरे मिळालेल्या नाहीयेत. कुऱ्हाडी, सुरे, जे काय मिळेल ते घेऊन त्यांनी त्या बॅस्टाईलवर हल्ला केला. तो हल्ला करून उद्ध्वस्त केला. जेलरला जिवंत जाळलं त्यांनी. आणि म्हणजे सगळ्या क्रोधाचा असा उद्रेक झाला. एक घटना त्या एका चित्रपटात सुद्धा दाखवली आहे, टेल ऑफ टू सिटीजच्या, की मग राजघराण्यानं दुसऱ्या देशांच्याकडून मदत मागितली आणि फ्रेंच सैन्य एक दिवशी लेफ्ट राईट करत पुढे आलं त्या बॅस्टाईलच्या तिथं. या जनसामान्यांना वाटलं आता हे आपल्यावर बंदुका उडवणार, पण त्या सैन्याच्या बंदुका जनसामान्यांच्या ऐवजी राजवाड्याकडे वळल्या. असं एकदम दाहक अशा प्रकारचं दृश्य. म्हणजे फ्रेंच सैन्य सुद्धा राजघराण्याच्या विरुद्ध गेलं आणि मग यांना आणखीच बळ मिळालं. तुरुंग उद्ध्वस्त झाला, कैद्यांची त्यांनी मुक्तता केली आणि पुढे जे घडलं ते विचार करायला लावणार आहे. ठीक आहे, राजघराण्याने अत्याचार केले आणि त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, तर त्या सगळ्यांना ट्रायब्युनल मध्ये खटल्यानं तोंड द्यावं लागलं आणि निकालाला आजच्या सारखे 6 महिने आणि 6 वर्ष वगैरे नाही, त्वरित निकाल. कशा प्रकारचं हे न्यायदान चाललं होतं. एक वाक्य त्या कादंबरीतलं, एक माणूस विचारतो, हाऊ गोज द रिपब्लिक, कसं काय चाललंय रिपब्लिक? हा हा, रिपब्लिक होय म्हणजे गिलोटीन. काय वाईट नाही, आज आम्ही 63 माणसं मारली, वी शॅल माउंट टू 100 सून. 100चा आकडा गाठू आम्ही लवकरच. हे रिपब्लिक आहे काय? डिकन्सचा प्रश्न आहे. त्यांची कामाची पद्धत त्यांनी एक वाक्यात लिहायचं तर, देर वॉज लिटिल ऑर नो ऑर्डर ऑफ प्रोसिजर, नो रिझनेबल हिअरिंग फॉर अक्युज्ड पर्सन, द सुइसिडल व्हेंजन्स ऑफ द सिटिझन्स. ही बाई सिनेमामध्ये ही अशी दाखवली आहे, तिचं नावच व्हेंजन्स असं आहे. हे जे दिसतंय रक्त बंबाळ झालेला सुरा, हेच त्यांच्या सिटिझन, ते स्वतःला सगळे सिटिझन आणि बाईला सिटिझनेस म्हणवायचे. अशा प्रकारे ते पेटले होते. एका मुखपृष्ठावर या प्रकारचं हे राजघराणं चिंतित होऊन बसलेलं आहे. आणि हे गिलोटीन नावाचं यंत्र त्या काळात वापरलं गेलं आणि ते अशी रचना असायची की तिथं डोकं ठेवायचं आणि वरनं पातं पडलं की त्या करंडीमध्ये डोकं पडायचं, म्हणजे एका क्षणात काम व्हायचं. एकूण या कारकिर्दीला रेन ऑफ टेरर, दहशतीचं राज्य असं म्हटलं पाहिजे. आणि त्यांची घोषणा काय होती? टू द गिलोटिन ऑल अरिस्टोक्रॅट्स. आणि ऑल म्हणजे ऑल, वन अँड ऑल. आणि तिथं अपवाद कुठलाही नव्हता. आणि मला वाटतं बांगलादेशमध्येही तेच झालं होतं, रशियामध्येही तेच झालं होतं, चीनमध्येही तेच. हा जो माणूस आहे हा सारा वसूल करणारा, तर शेतकऱ्यांच्याकडनं सारा वसूल, त्या काळात ते अत्यंत उर्मटपणानं वागत होते. खा ते गवत मग खायला मिळत नाही, तर अशा प्रकारे ते तो बोललेला होता. त्याला पकडून ते शेतकरी त्याच्या तोंडात ते स्ट्रॉ गवत घालायचा प्रयत्न करताय. तू आम्हाला असं छळलंस, आता तुला ह्या सूड आम्ही घेणार. ते कसे बेभान झालेत याची चित्र सुद्धा उपलब्ध आहे. आणि ते जे न्यायदानाचं दालन आहे, त्या दालनामध्ये कोण आहे? डिफार्ज. तिचं विणकाम घेऊन आली आहे, तिच्या मैत्रिणी आहे, तिचं नाव व्हेंजन्स, मगाशी पाहिली. यांच्या हातात विणकाम आहे आणि हे विणकाम आता उसवलंय.
काय होतं त्या विणकामामध्ये, तर येणाऱ्या कटवाले आणि हेर यांची वर्णनं विणलेली होती. आणि ही बाई इथं बसलेली होती आणि कोणी तो राजघराण्यातला आला पुढं आरोपी, की त्याचं वर्णन तिच्याकडं विणलेलंच असायचं आणि ते विणलेलं वर्णन ती सांगायची आणि तुम्ही त्या दुकानात काय काय बोलला होता हे सगळं ती सांगायची आणि ते उसवलेल्या विणकामाप्रमाणे त्या माणसांना शिक्षा दिली जायची आणि शिक्षा एकच होती, थोडे दिवस तुरुंगात आणि नंतर गिलोटिनला. म्हणजे या डार्नेला पण त्यांना अटक करायचंच आहे. आणि ही घोषणा अरिस्टोक्रॅट्स टू द गिलोटिन आणि ह्या अशा गाड्यांच्या मधनं, उघड्या गाड्यांच्या मध्ये, म्हणजे जे पडदानशीन रथात न प्रवास करत होते त्यांना अशा प्रकारे हात पाठीमाग बांधून गाड्यांच्या मधनं आणि बाजूला लोक फिदी फिदी हसत असे उभे असायचे, कधी कधी दगड सुद्धा मारायचे. आता या डार्ने इंग्लंडमध्ये सुरक्षित आहे, पण त्याला एक पत्र मिळालं. गाबेलो जो टॅक्स कलेक्टर आहे त्याचं पत्र असं होतं की मी तुम्हाला गरिबांना मदत करण्यासाठी धोरणं सांगितली, त्याप्रमाणे आपण टॅक्स वसूल करताना सवलती दिल्या. या लोकांना आपण टॅक्स मध्ये सवलती दिल्या त्या या रिपब्लिकला सांगायला पाहिजेत, कारण ते लोक म्हणतायत की कशावरनं त्या डार्नेनं तुला सांगितलं होतं, तर तुम्ही इथं येऊन तशी साक्ष दिली तर माझा जीव वाचेल असं ते म्हणतायत, तर तुम्ही याल का आणि साक्ष द्याल का. आता गाबेलोला असं वाटलं तो येईल आणि साक्ष दिली की आपल्याला सोडतील, पण हे पत्र लिहून झाल्याबरोबर त्याला त्यांनी हात पाठीमागं बांधले आणि ऑन द गन पॉइंट. तेव्हा तो गाबेलो म्हणाला, अहो तुम्ही मला सांगितलं ना तो येऊन साक्ष देऊ दे मग मला मारा फार तर. ते म्हणले नाही तुला आता मारायचंच आहे, तू आमच्याकडनं टॅक्स वसूल केलायस. तेव्हा तो म्हणाला मग ते पत्र देऊ नका, पत्र पाठवू नका, कारण तो डारने धावत येईल मला माहिती आहे. ते हसले सगळे लोक, कारण ते जाळं होतं. आणि पत्रानुसार खरं म्हणजे हा विश्वासघात केला त्याने गाबेलोचा आणि डारने खरं म्हणजे इंग्लंडमध्ये सुरक्षित होता, पण त्याचा जीव कळवळला. आपल्यामुळं एका माणसाचा जीव जर वाचणार असेल, त्याला लॉरी सांगत होता तू जाऊ नको ते सुरक्षित नाहीये, पण तो पॅरिसला आला आणि जाळ्यात अडकला. आल्याबरोबर त्याला त्यांनी अटक केलं, कारण तू तिकडं जाऊन नाव बदललं असशील पण तू मुळातला एव्हरमॉन्डच आहेस. त्याला अटक केलं. एक असा प्रसंग रंगवलाय डिकन्सनी. त्याला सांगितलंय आरोप काय, यू आर ए कर्सेड एमिग्रंट, तू तिकडे गेलास. आणि हे कोणी सांगितलं, फारियर, एक घोड्याच्या नाला लावणारा दुरुस्त करणारा माणूस. न्यायदान कोण करतंय हे सगळं बघायला कसे बसलेत बघा ते सगळे. तर या डार्नेट त्या तुरुंगाच्या एका खिडकीतून बाहेर बघतोय आणि ही ल्युसी अर्थात ल्युसी डॉक्टर मॅनेट तिथे येतात पॅरिसमध्ये. आणि तेव्हा ल्युसी म्हणते कुठल्या तुरुंगात आहे, तर ते एका झाडाखाली जाऊन उभे राहतात आणि खिडकीतून डार्ने बघतो आणि दोघं एकमेकांच्याकडे बघतात, त्यावर ते समाधान मानतात. ल्युसी म्हणते निदान मी लांबून का असे ना वरच्या खिडकीतून त्यानं मला पाहिलं आणि मी त्याला पाहिलं, याच्यातच समाधान. आणि तिथं एक सिटिझनेस येते आणि म्हणते कैद्याच्या कडं बघणं आणि त्याच्याशी संगनमत केल्यासारखं होतंय, जा इथून नाहीतर तुलाही शिक्षा होईल. असा हा सुडाचा आक्रोश आहे. आणि आता पहिल्यांदा डॉक्टर मॅनेट साक्ष देतो, बघा मी तुरुंगामध्ये होतो म्हणजे मी तुमचाच आहे, मी पण सिटीजन आहे आणि हा माझा जावई आहे, तर याला सोडा. पहिल्यांदा त्याला सोडतात, पण नंतर ही जी मादाम डिफार्ज आहे तिची ती बहीण होती आपण जे पहिल्यांदा पाहिलं, ती म्हणते तसं नाही चालणार, प्रत्येक राजघराण्यातल्या माणसाला नष्टच केलं पाहिजे. आणि या सिडनी कार्टननं ते ऐकलंय. त्याला लॉरी विचारतो की याला आता फाशी देणार, गिलोटिनला देणारच ते डार्नेला, पण बाकीच्या ना मॅनेट परिवाराला धोका आहे का, तर तो सांगतो येस दे आर इन ग्रेट डेंजर. आणि डिनन्सिएशन बाय मादाम डिफार्ज, मी ऐकलंय तिच्या तोंडून की
आय विल बी हॅपी ओनली वेन ऑल एव्हरमॉन्ड आर एक्सटर्मिनेटेड. सगळे मेल्याशिवाय माझं समाधान होणार नाही. आता परिस्थिती या क्षणाला अशी आहे की डार्ने कोठडीत आहे, त्याला उद्या अर्थातच गिलोटीनकडे नेलं जाणार आहे. आणि आदल्या रात्री सिडनी कार्टन बरसातच्या मदतीनं तिथे येतो आणि काय म्हणतो, तुझ्या वाईफ कडनं मी आलोय. आणि तिनं कळकळीची विनवणी केली आहे की माझं ऐकायचंच तू. आय हॅव नो टाइम टू टेल यू. वेळ नाही अजिबात, माझं ऐक. तुझे बूट काढ आणि मला दे. माझे बूट घाल आणि मी सांगतो तसं लिहायचं. कुणाला? कुणालाही. तू लिहायला लाग. आणि काय लिहायचंय? तुला फार फार पूर्वीच आठवतं का? आठवत असेल, तू काही अशी विसरणाऱ्यातली नाहीस. मी तुला म्हटलं होतं ना, नी पुढं आय एम थँकफुल दॅट द टाइम हॅज कम. आणि मला उलट धन्यता वाटतेय की ते शब्द मी आज खरे करून दाखवणार आहे. आणि त्याबद्दल मला खेद नाही, खंत नाही. सगळं सांगायला वेळ नाही. आणि त्या डार्नेला तो म्हणतो, फक्त माझं ऐक. तुझे बूट काढ, माझे बूट तू घाल. आता या डार्नेला अंदाज येतो की हा आपल्या जागी इथं बसणार आहे वाटतं. काय चाललंय याचं? तो म्हणतो, अरे वेडेपण आहे, देर इज नो एस्केपिंग फ्रॉम दिस प्लेस. आपण दोघं मरू, तू माझ्या बरोबर मरशील. हे तो म्हणत असताना पुन्हा कार्टन म्हणतो, मी तुला पळून जायला सांगितलं नाहीये, तो वेडेपणा झाला असता. ते नाही मी सांगत आहे, ती कॉलर मला दे, माझी कॉलर तुला घे आणि तुझ्या केसांची रिबन मी माझ्या केसांना बांधतोय. आणि आणखी काही डार नाही म्हणणार तेवढ्यात कार्टन कोण तर आत्ता तो त्याच्या जागी मरण्यासाठी आलेला आहे. तो त्यानं डार्नेच्या नाकावर रुमाल धरला, त्यावर औषध शिंपडलेलं होतं. डार्नेनं थोडी धडपड केली, पण थोड्याच वेळात त्याची शुद्ध हरपली. हा कार्टन आतापर्यंत दारू पीत आणि ज्याला आज सामाजिक मानसशास्त्रामध्ये आपण म्हणतो सेडिस्ट एक प्रकारे, आणि दुःखातच आनंद मानणारा असं अतिशय विलक्षण व्यक्तिरेखा डिकन्सनं रंगवली आहे. म्हणजे कुणाचं तो वाईट करत नाही, पण जीवनाविषयी त्याला आस्था नाहीये. त्याला त्याचा मित्र सांगतो, अरे लग्न कर, ते करत नाहीये. आणि कधी नव्हे ते एखादीवर प्रेम, तर त्या ल्युसीवर प्रेम की जिचं त्याच्यावर प्रेम नाही. आणि तो म्हणतो, मी जगायला नालायक आहे, हेच त्याचं मुळी वाक्य आहे. आणि असा कार्टन या डार्नेच्या ठिकाणी आलाय आणि त्यानं त्याची शुद्ध हरपली. आणि मग कार्टन त्या बरसातला म्हणतो, आता मला गाडीकडे घेऊन चल. तिथं अशा प्रकारे जर एव्हरमॉन्डला बाहेर काढलं असतं तर बरसातचे तिथल्या तिथे तुकडे केले असते त्या सगळ्या सिटीजन्स. त्यामुळे तो भेदरतो, तुला न्यायचं मी. अरे मला नाही, तू जिथून मला आणलंस तिथं या बेशुद्ध डार्नेला घेऊन जा, ज्याच्या जागी मी थांबणार आहे त्याला घेऊन जा. आणि त्यानं लॉरीला सांगून गाडी तयार ठेवली आहे. त्यामध्ये लॉरी, ल्युसी, डॉक्टर मॅने आणि छोटी ल्युसी हे सगळे आहेत. आणि आता फक्त डार्ने तिथं गेला की ती गाडी तिथून लंडनकडे ताबडतोब जाणार आहे आणि त्याच्या जागी हा कार्टन आहे. आता हे वाक्य आठवायचं, हे प्रॉमिस होतं त्याचं. तुझ्यासाठीच काय, तुला जी माणसं प्रिय आहेत त्यांच्यासाठी मी वाटेल तो त्याग करीन, त्या वचनाची ही पूर्तता. आणि हे तुरुंगातले काही संवाद दिले. ती 5 वर्षाची मुलगी आहे तिथं, राजघराण्यातली आहे, त्यामुळे ती पण मरणार. तिचं एक वाक्य आहे, दे आर सेइंग यू विल डाय, व्हॉट इज इट टू डाय. तिला माहित नाहीये. ती म्हणते, काय असतं मरणं. आणि तिथं एक सीन स्ट्रेस आहे. ती या कार्टनला एव्हरमॉन्ड समजून येते पुढं आणि म्हणते, अहो मी तुम्हाला पाहिलं, आपण भेटलो होतो ना, तुम्ही माझ्यासाठी, हे म्हणेपर्यंत तिच्या लक्षात येतं की हा काही एव्हरमॉन्ड नाहीये, कार्टन दुसरा माणूस आहे. आणि तिला कळतं, आर यू डाईंग फॉर हिम. तो म्हणतो, अँड फॉर हिज वाईफ अँड चाइल्ड. चुप. तिला इतकं आश्चर्य वाटतं, अर्थातच कोणालाही वाटणार. ती म्हणते, मला आधी भीती वाटतेय, तर मला तुझ्या हातात हात राहू दे का, म्हणजे मला जरा बळ वाटेल. येस माय पुअर सिस्टर, टू द लास्ट. तिचा पण आज नंबर आहे. आज 23 माणसं आहेत, 22वा नंबर तिचा आहे, 23वा एव्हरमॉन्डचा आहे. सिटीजन एव्हरमॉन्ड, शी सेड, आय एम अ पुअर लिटिल सिम्स्ट्रेस. कशा प्रकारे न्यायदान चाललं होतं. ती म्हणते, प्लॉट रचला म्हणून. आणि मग ती म्हणते, अहो
माझ्यासारख्या पुअर लिटिल वीक क्रीचर बरोबर कोण प्लॉट रचणार, पण मला आता जायलाच पाहिजे. इफ आय मे राईड विथ यू सिटीजन एव्हरमॉन्ड, विल यू लेट मी होल्ड युअर हँड. मला शेवटपर्यंत तुमचा हात हातात धरून द्याल ना. काय हो, मी ना लहान आहे आणि दुबळी आहे, आणि मग मला तुमचा हात जर हातात असेल ना तर धीर वाटेल. द्याल ना तुम्ही तुमच्या हातात हात द्यायला परवानगी? लेट मी होल्ड युअर ब्रेव्ह हँड स्ट्रेंजर. तिला माहितीये की हा एव्हरमॉन्ड नाही, बाकीच्यांना कळलेलं नाहीये. एव्हरमॉन्ड म्हणून बोलवून त्याला त्यांनी गाड्यात बसवलंय आणि आता ते निघाले. म्हणजे हा सिडनी कार्टन आयुष्याला कंटाळलेला आणि कशावरही श्रद्धा नसलेला, मरणाकडे जाताना निष्पाप माणसांना त्यानं धैर्याचा हात दिला. शेवटची सोबत करतोय तो. तिथं गेल्यावरती विचारते, अजून वेळ आहे का हो, का झालं आता? तो सांगतो वेळ आलीच आहे, नो ट्रबल देर. पण काही त्रास नाहीये, एका क्षणात ते डोकं कापून टाकतात. यू कम्फर्ट मी सो मच. तुमच्यामुळे माझं भय गेलं बघा, धीर आला मला. आला का तो क्षण? हो. आणि मग शी किसेस हिज लिप्स, ही किसेस हर्स. दे सॉलेमली, हा शब्द किती सुंदर वापरलाय पहा. सॉलेमली ब्लेस इच अदर. द स्पेअर हँड डज नॉट ट्रेम्बल ॲज ही रिलीजेस इट. आणि एवढा वेळ ती थरथरत होती बाहेर, पण आता तिचा तो हात अजिबात थरथरत नव्हता. द स्पेअर हँड डज नॉट ट्रेम्बल ॲज ही रिलीजेस इट. Nothing worse than a sweet, bright constancy is in the patient face. तिचा हात आता थरथरत नव्हता. चेहऱ्यावर एक मधुर तेजस्वी अशी धीरोदात्तता दिसत होती. शी गोज नेक्स्ट बिफोर हिम. त्याच्या पुढची Anything we may count 22. 23चा आकडा आहे आज. आणि आता सिडनी कार्टन त्याचे शेवटचे उद्गार आहे. हे उद्गार महत्वाचे आहेत आणि इथं फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी आपल्याला कळते. तो दोन्ही बद्दल बोलतोय. देशाविषयी तो म्हणतोय, सी द इव्हेंट ऑफ दिस टाइम अँड द प्रिव्हियस टाइम. आणि हा नॅचरल बर्थ आहे म्हणतो तो. त्या काळाच्या दुरिताची ही स्वाभाविक परिणती आहे. आणि हे मेकिंग एक्सपिएशन, ही स्वाभाविक परिणती आहे, हे प्रायश्चित्त घ्यायलाच हवं. हे झालं देशाच्या संदर्भात, समाजाच्या संदर्भात. स्वतःविषयी तो म्हणतो, इट इज अ फार फार बेटर थिंग दॅट आय डू दॅन आय हॅव एव्हर डन. इट इज अ फार फार बेटर रेस्ट दॅट आय गो टू दॅन आय हॅव एव्हर. आजवर एवढी चांगली कुठलीच गोष्ट मी केली नाही. आता अशा शांत विश्रांतीकडे मी चाललोय, जी मी कधीच अनुभवली नव्हती. आणि तो म्हणतो, आय सी द लाईव्ह फॉर विच आय ले डाऊन माय लाईफ. ज्यांच्यासाठी मी हे मरण पत्करलंय, दूरवर मला ती दिसते शांत सुखी. ती इंग्लंडमध्ये आहेत सगळे, ते इंग्लंड मला आता कधीच दिसणार नाही. तो म्हणतो, तिनं आता तिच्या बाळाला माझं नाव दिलेलं असेल आणि तो तिचा नवरा, मला ऐकू येतंय, तो मुलाला थरथरत्या आवाजात माझी गोष्ट सांगत असेल. आणि त्याला बायबल मधलं वाक्य आठवत आहे, आय एम द रिसरेक्शन. आणि पुढच्या क्षणाला त्याचं डोकं त्या करंडीमध्ये पडतं. कादंबरीचे अखेरचे शब्द आहेत. They said of him about the city that night that it was the peacefulest man's face ever beheld there. Many added that he looked sublime and prophetic. त्या रात्री शहरात लोक बोलत होते, गिलोटीनवर जाणाऱ्या कुठल्याच माणसाचा इतका प्रशांत चेहरा कधी दिसलाच नव्हता. अगदी उदात्त देवदूतासारखा, जणू प्रेषितच. सिडनी कार्टननं डार्नेच्या जागी जाऊन आपल्या त्या प्रेमासाठी स्वतःचा बळी दिला. ती सुखी होणार, तिची माणसं, प्रिय माणसं सुखी होणार, एवढं मला पुरेसं आहे, असं जणू काही त्याचं उद्दिष्ट होतं. आणि इथं म्हणजे आपल्याला दिसेल की डिकन्सनं केवढ्या कौशल्यानं सामाजिक राजकीय क्रांती हा पाठीमाग बॅकड्रॉप आहे आणि ही एक प्रेमकथा आहे. जे प्रेम एका अर्थानं विफल झालंय, पण प्रेम विफल केव्हा असतं, जेव्हा त्यामध्ये प्रेमाचा अपमान असतो.
इथं प्रेमाचा एवढा सन्मान केलाय, आपलं रक्त त्या प्रेमाला वाहिलंय त्यानं. आणि त्यामुळं जे आपण म्हणतो गुलजारांच्या शब्दात की सिर्फ महसूस करो, आणि यानं महसूस केलं आणि त्यासाठी आपलं बलिदान सुद्धा केलं. तेव्हा हिस्टॉरिकल फिक्शन एका बाजूला ऐतिहासिक कादंबरी आहे. इतिहासाला धक्का न लावता त्यानं कार्लाईलचं फ्रेंच रेव्होल्युशन आधारभूत मानलं होतं आणि फारशा चुका लोकांनी काढल्या नाहीत ऐतिहासिक अँगल मधून. आणि त्या ऐतिहासिक अशा फिक्शन मध्ये ही अशी प्रेमकथा रचून त्यानं आपल्याला अतिशय मनोज्ञ असं दर्शन घडवलंय. मला एक असं म्हणायचंय, थोडी वेळ झाली तरी पण तुमची 2 मिनिटं घेऊन मला म्हणायचंय की महाकाव्य जी असतात ती इथल्या जमिनीवरची कथा सांगताना आकाशाकडे बोट दाखवतात. आता महाकाव्य रचली जात नाहीत. तर D.H. लॉरेन्स म्हणाला होता की महाकाव्य रचली जात नाहीत, पण कादंबरीनं महाकाव्यांची जागा घेतली आहे, घेतली पाहिजे. आणि मला वाटतं ही कादंबरी अशा प्रकारे चिरंतनाकडे बोट दाखवते. एका बाजूला इतिहास की जो त्याच्यावर सुद्धा खूप बोलण्यासारखं आहे, पण आता आपल्याला वेळ नाहीये. तर एका बाजूला एका कालावधीचा म्हणजे काळाच्या एका तुकड्याचा इतिहास आहे, पण काळाच्या एका तुकड्याचा इतिहास सांगताना डिकन्स एक बोट त्या अगदी अनाहत अनंत अशा काळाकडेही दाखवतो. हे त्याचं यश आहे. आणि ते त्या त्यागामधून जो माणूस अगदी नगण्य आहे या विश्वाच्या पसाऱ्यात, तो माणूस अगदी गंभीरपणानं एवढा मोठा त्याग करू शकतो न बोलता, हे या फ्रेंच राज्यक्रांतीच्या बॅकड्रॉप समोर कशा प्रकारे आपल्या डोळ्यापुढे येतं, यातूनच आपल्याला त्या कादंबरीचं यश जाणवतं. तर मला वाटतं एवढं बोलून मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते आणि इथं थांबते.